पंढरपूर तालुक्यावर शोककळा. वटपौर्णिमेच्या दिवशीच विद्युत धक्क्याने शेतकरी पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू. तालुक्यातील आंबे गावावर आज सकाळी अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. गावात शेतात मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या पतीला विजेचा तीव्र धक्का बसला, तर पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीचाही विद्युत धक्क्याने जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण बाबू नागणे आणि अलका लक्ष्मण नागणे अशी या दुर्दैवी मृत पती पत्नीची नावे आहेत. वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशीच या दाम्पत्याचा असा अंत झाल्याने संपूर्ण पंढरपूर तालुक्यासह आंबे गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळच्या सुमारास आंबे आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतातील ओढे, नाले आणि पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. आज सकाळी जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतातली मोटर चालू करण्यासाठी लक्ष्मण बाबू नागणे हे शेतात गेले होते. मात्र पावसामुळे आधीच ओल असलेल्या शेतात विद्युत प्रवाहक वायरचा लक्ष्मण नागणे यांना जोरदार करंट बसला. लक्ष्मण नागणे हे विजेच्या धक्क्याने जागीच अडकल्याचं पाहताच शेतातच असलेल्या त्यांच्या पत्नी अलका नागणे यांनी पतीचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ पुढे धाव घेतली. मात्र पाण्याचा आणि विजेचा संपर्क आल्याने अलका नागणे यांनाही विजेचा तीव्र झटका बसला. हा करंट इतका भीषण होता की यात पती पत्नी दोघांचाही जागीच करून अंत झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही तातडीने पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीअंती या दोघांनाही मृत घोषित केलं. आज देशभरात हिंदू महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्माच्या सोबतीसाठी वटपौर्णिमा साजरी करतायत. अशा पवित्र आणि सणाच्या दिवशीच आंबे गावातील या पती पत्नीचा एकत्र मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यातून अत्यंत तीव्र हळहळ व्यक्त होतीये. जन्मांतराची सोबतीची प्रार्थना करण्याच्या दिवशीच या दोघांनी एकत्र जगाचा निरोप घेतला, अशा भावना व्यक्त करताना स्थानिक ग्रामस्थांचे डोळे पाणावलेत. या दुर्दैवी घटनेमुळे नागणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.